संघर्ष जितना गहरा होगा जीत उतनी शानदार होगी. येस. तुम्ही एखादं स्वप्न बघितलं, एखादं ध्येय ठरवलं आणि तुम्ही मार्गावरून जायला सुरुवात केली. जर तुम्हाला त्याच्यावर काहीच अडचणी येत नाहीयेत, तर थांबा. कारण याचा अर्थ असा आहे की तुमचा मार्ग चुकलाय. आणि जर तुम्ही त्या मार्गावर जातायत आणि प्रचंड अडचणी येतायत, तर यू आर ऑन राईट ट्रॅक. कारण अडचणी हे पुन्हा वास्तव आहे. येस. अडचणींकडे वास्तव म्हणून बघायला पाहिजे. तो आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. जसं चांगलं आहे तसं वाईट आहे. जसं खूप स्मूथ रस्ता आहे तसाच पुढे खडकांचा रस्ता येणार आहे. जीवनच तसं आहे. असं मानलं ना, मग तुम्हाला अडचणी, अडथळे आणि अपयश हे त्रासदायक नाही वाटत. अडचणी, अडथळे आणि अपयश हे ओलांडण्यासाठी असतात. हे तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतात. तुम्ही जेवढ्या अडचणींवर मात करत पुढे जाल, तेवढे तुम्ही मजबूत होत पुढे जातात. म्हणून तर स्पर्धा परीक्षेत प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू आहे. येस. ते प्रत्येक याच्यातून तुम्हाला परखतात. तुम्ही प्री मेन्स फेल होतात, पुन्हा मागे जातात, पुन्हा पेशन्स शिकतात, पुन्हा जिद्दीने लागतात, पुन्हा तुम्ही इंटरव्ह्यू देतात, एका मार्काने जातात. मग तुम्ही वास्तवतेचं भान ठेवून स्वतःला घडवून पुढे जायला शिकतात. सगळं तुम्ही सामोरं जाऊ शकतात आणि मग तुम्ही अधिकारी होतात. येस. मग तुम्ही काम करू शकतात. नाही तर पळून याल तुम्ही पहिल्या दिवशी तिथून. बरोबर. म्हणून अडथळे, अडचणी, अपयश, चॅलेंजेस येणारच आहेत हे मानून चाललं की धक्का नाही बसत.